नमस्कार. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे. नवल केले परमानंदे परमपुरुषे. 24वी दासबोध नित्यपाठातली ओवी आहे. ही 17व्या दशकातील 5वा समास जो आहे अजपा निरूपण त्यातली आलेली आहे की समर्थांनी सरळ म्हटलेलं आहे की सर्वत्र लक्ष्मी भरलेली आहे. भगवंताचं ऐश्वर म्हणजे काय, आत बाहेर भगवंताचं, त्याला ऐश्वर म्हणतात, त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि याच्यात आपण राहतोय, आपण करंटेपणाने राहतोय. आपलं दरिद्र दिसून राहिलेलं आहे. खरं पाहिलं तर आपण परमानंदात राहायला पाहिजे आणि परमपुरुषाशी एकरूप राहायला पाहिजे. त्याचं ट्रान्सलेशन वगैरे तुम्ही बघाल काय जे असेल, पण त्याचा भावार्थ असा निघतोय. बरेचदा समर्थ रामदासांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की देव कसा आहे, मुखाप्रती भानू जैसा, की समोर आपण सूर्य बघतोय तसा परमात्मा आपला समोरासमोर डोळ्यासमोर अंतःकरणाने म्हणजे देहमन बुद्धी आत्म्याने आपल्याला दिसायला पाहिजे, पण दिसत नाही. आपण तसं आचरण करत नाही. म्हणजे हे आपलं आपली दरिद्रता नाही आहे का? आता आपल्याला दरिद्र आणि लक्ष्मी म्हणजे काय, पैसाच वाटतो. दरिद्र म्हणजे की ज्याच्याजवळ पैसे नाही आहे तो समजा भिकारी आहे वगैरे असंच वाटतं. पण परमार्थाच्या दृष्टीने अशा लोकांना दरिद्री म्हटलं जातं. बघा, म्हणजे खरं तर आता समर्थ रामदास बघा, कबीर म्हणा, कोणत्याही संप्रदायातला धर्मातला आपण व्यक्ती बघा, ते काय म्हणतात. कबीर म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. भगवंताचं आमचं नामस्मरण करून घेतो आहे. असंच गीतेमध्ये पण आलेलं आहे, भगवंताचं ऐश्वर सर्वत्र आहे. बघ अर्जुना माझं ऐश्वर, असं म्हणून त्यांनी जेव्हा 11व्या अध्यायात त्यांचं विराट रूप दाखवलं होतं. तर आपण एक असं ब्रॉड माइंडेड, सर्वांना घेऊन चालणारं, सगळ्यांना आत्मज्ञानी करणारं आनंदवन भुवन आपण निर्माण करावं असं समर्थ रामदासांना वाटत होतं. त्यानुसारच या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत. ठीक आहे. तर असं आपण एक व्यवस्थित पारमार्थिक जीवन आपण जगूया की जिथे आपल्याला सर्वत्र भगवंत दिसतोय, सर्वत्र सर्व कार्य भगवंताचंच सुरू आहे. श्वासोश्वासापासून तर विचारापासून तर पल्स बीट, हार्टबीट, हृदयाच्या ठोक्यांपासून सगळं भगवंताला समर्पित होईल. मग तरच आपण खरंच ऐश्वर्यमय आपण लाईफ जगतो आहे, जीवन जगतो आहे. भगवंताच्या ऐश्वर्यात आपण जीवन जगतो आहे, लक्ष्मीमध्ये आपण जीवन जगतो आहे. ते जे ब्लीस सर्वत्र ते चैतन्यमय आहे, त्याच्यात आपण सुंदर जीवन जगतो आहे असा त्याचा अर्थ निघाला आहे. चला आपण तसं लक्ष्मीमय, अत्यंत आनंदात एकदम सुंदर जीवन जगूया परमार्थिक, असं समर्थांनी सांगितलं, तसं आपण जगूया. धन्यवाद.